हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवजन्मोत्सव निमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। येत्या 6 मार्च 2026 शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता साधना कॉलनी मैदान, दत्तूर नगर येथे हा कार्यक्रम होणार असून विविध सांस्कृतिक सादरीकरणे, पोवाडे, ऐतिहासिक नृत्य सादरीकरण व प्रेरणादायी उद्बोधनाचा समावेश राहणार आहे। या कार्यक्रमाला अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मोर्चाचे अध्यक्ष व माजी कॅबिनेट मंत्री मनिंदरजीत सिंग बिट्टा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। याआधी 2 मार्च 2026 रोजी सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन साधना कॉलनी मैदान येथे करण्यात आले असून सुमारे 2000हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। स्पर्धेनंतर 6 मार्च रोजी सायंकाळी शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे। या सांस्कृतिक कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। नमस्कार, मी विवेक धर्माळे। हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा 2026 चे आयोजन होत आहे। मागील 11 वर्षापासून हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करत असतो। यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। येणाऱ्या 6 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता या मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। साधना कॉलनीचे मैदान, दत्तूर नगर, अमरावती येथे हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमामध्ये ऐतिहासिक शिवकालीन नाटिका, ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रांची प्रदर्शनी, पोवाडा व यावर्षीचे जे वक्ते आहेत ते MS बिट्टा, ज्यांना भारतामध्ये जिंदा शहीद या नावाने ओळखलं जातं, मनिंदरजीत सिंहजी बिट्टा, अखिल भारतीय दहशतवादी विरोधी मोर्चाचे ते अध्यक्ष आहेत, पूर्व कॅबिनेट मंत्री, पंजाब सरकारमध्ये ते राहिलेले आहेत। ते यावर्षीचे प्रमुख वक्ता राहणार आहे। या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने, मोठ्या उत्साहाने पूर्ण भारतीय या कार्यक्रमामध्ये मोठ्या अमरावतीकरांना एक आव्हान आहे का या देशभक्तीच्या लाटेमध्ये जिंदा शहीद म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यांच्या वक्तव्य, त्यांचं उद्बोधन ऐकण्यासाठी व या सांस्कृतिक कार्यक्रम सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने आपण यावं अशी नम्र विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय।